अमरावतीच्या भातुकली तालुक्यामधील गौरखेडा या गावामध्ये जलजीवन मिशन अंतर्गत गेल्या 11 ते 12 महिन्यांपासून पाण्याच्या टाकीचं काम सुरू आहे. परंतु गेल्या 4 ते 5 महिन्यांपासून हे कामच आता पूर्णपणे बंद झालंय. सध्या ग्रामस्थांना गंभीर पाणी टंचाईचा सामना करावा लागत असून भविष्यात पाणी साठवणुकीसाठी उपयुक्त असणाऱ्या पाण्याच्या टाकीचंच काम अपूर्ण आणि निकृष्ट असल्याचा आरोप गौरखेडा ग्रामस्थांनी केलाय. या विषयावरती गौरखेडा ग्रामपंचायतीमध्ये आमसभेचं आयोजन करण्यात आलं होतं. परंतु एवढा गंभीर विषय असूनही सभेला सरपंचच गायब असलेले पाहायला मिळाले. त्यामुळे संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी आमसभेमध्ये आपला रोष व्यक्त करत गावाला पाणी पुरवठा होणार तरी कसा असा प्रश्न उपस्थित केलाय. काय सांगाल, गौरखेडा या गावामध्ये जलजीवन मिशन अंतर्गत पाण्याच्या टाकीचे काम चालू होते. किती दिवसापासून प्रलंबित आहे काम आणि चालू कधीपासून झाले होते? जलजीवन मिशनचे पाण्याच्या टाकीचे काम हे जवळजवळ 10-11 महिन्यापासून सुरू आहे आणि हे 29 लाखाची टाकी आणि गावातील पाईपलाईन अशी योजना आहे. आणि या 11 महिन्याच्या पासून एखादा महिना काम होते, 2 महिने बंद पडते, असं हे सुरू आहे. आणि हे काम टाकीचं पूर्ण अपूर्ण आहे. 50% काम झालेलं नाही आहे आणि कामही म्हणजे याचा दर्जाही असा चांगला नाही आहे, निकृष्ट दर्जाचं काम आहे. आणि जुनी जे पाण्याची टाकी आहे ते शिकस्त झाली असून याच टाकीमधून जुन्या आमचा पाणी पुरवठा सुरू आहे आणि हे टाकी कधीही कोसळू शकते आणि गावचा पाणी पुरवठा बंद पडू शकते. गावामध्ये पाण्याची अत्यंत कमतरता आहे, दुष्काळ आहे, पाणी मिळत नाही, चणचण होत आहे गावामध्ये पाण्याची. सर्व लोक भटकत आहे इकडे तिकडे पाण्यासाठी. गावामध्ये दुसरा पाण्याचा पर्याय नाही आहे. हापशा आहे त्या बंद पडलेल्या आहे, विहिरी आहे त्या बुजवल्या गेलेल्या आहे. आणि काल सरपंचांनी आमच्या ग्रामपंचायतमध्ये आमसभा ठरवली होती. त्या आमसभेमध्ये गावकऱ्यांनी या पाण्याच्या प्रश्नाविषयी खूप रेटून धरला आणि पूर्ण गोंधळात आमसभा म्हणजे झाली नाही. ते सरपंच गैरहजर असल्याकारणाने आमसभा झालीच नाही. आणि अशा गोंधळात काल गावकऱ्यांनी चर्चेचा विषय झालेला आहे की या पाण्याची टाकी आतापर्यंत व्हायला पाहिजे होती आणि पाणीपुरवठा पाईपलाईन गावामधली हे सुरळीत व्हायला पाहिजे होती. कारण की समोर पावसाळा आहे, 11-12 महिनेसुद्धा होत आहे तरी आमच्या गावचा पाणीपुरवठा जलजीवन मिशन हे पूर्ण झालेलं नाही.